गुड मॉर्निंग, कशा आहात? मजेत ना? आसरा जावं. आज 3 तारीख आहे, 3 जुलै, आणि वार गुरुवार आहे. तेव्हा व्यायाम करण्याची वेळ झाली आहे. लवकर उठा आणि हा एनर्जी ड्रिंक घेऊन तयार राहा. लवकरच उठा, व्यायाम करण्याची वेळ झालेली आहे. नाही भारी. जिना यहा मरना यहा, मग का न जगा आत्ताच. ज्या वेळेस आपला जन्म झाला त्याच वेळेस एक गोष्ट निश्चित झाली, आपलं रिटर्न तिकीट कन्फर्म झाली आहे. मग आज का थांबायचं? आजपासूनच ऑनलाईन व्यायाम करा, सकस आणि संतुलित आहार घ्या आणि प्रेमळ बोलांद्वारे जगणं सुंदर बनवा. कारण एक दिन बीत जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. अद्विका वेलनेस सेंटर. ये अलार्म की जरूरत क्यों पड़ती मालूम है? रात को बहुत सारे लोग लेट तक मोबाइल पे रील देखना, रात को दबा के खाना, सही टाइम पे नहीं सोना, इन लोगों को अलार्म जरूरत है. लेकिन लोग, बार बार बोलता हूँ, जो लोग ईमानदारी से रात को सही टाइम खाना खाते हैं. सही टाइम मालूम है? पहले तो हमारी संस्कृति के हिसाब से जब हमारा सूर्यास्त होता है ना, इसी टाइम आपका रात का खाना खत्म होना चाहिए और आपकी रात की जो नींद है वो सफिशिएंट होना चाहिए. तो आपको अलार्म की जरूरत नहीं पड़ती है. आप 4:30 बजे आप खुद रेडी रहते हो और वही लोग लाइफ में सक्सेस होते हैं. जिनको अलार्म की जरूरत होती है ना, तो सबसे पहले उनकी बॉडी, उनका शरीर रेडी नहीं रहता है एक्सरसाइज के लिए, उनका माइंडसेट रेडी नहीं रहता है. कुछ किसी ने अलार्म लगा दिया, फिर वो खड़े रह गए. लेकिन आपका इंटरनली अलार्म लगना चाहिए. नहीं यार, मुझे करना है, मुझे मेडिटेशन करना है, मुझे खुद के बारे में 1 घंटा एक्सरसाइज करना है. वो बंदा लाइफ टाइम हेल्दी रहता है. और आज मैं लास्ट में आपको जो वीडियो दिखाने वाला हूँ ना, ये वीडियो भी बस खाली 3 मिनट का है, लेकिन आपके सब सवालों का जवाब इस वीडियो में कि वेट कम करने के बाद वेट बढ़ता है. हेलो विशाखा मौसी, वजन कमी कर और वजन बढ़ते है? इस सवाल का जवाब आपको मिलने वाला है. लास्ट तक रुके रहिए. और बहुत साइंटिफिकली रीजन है कि वेट क्यों बढ़ता है. क्योंकि लोग, बहुत सारे हमारे पास लोग आते हैं 4 मंथ, 5 मंथ, 6 मंथ, विद इन 1 साल थोड़ा सा 10 केजी 15 केजी फैट लॉस करते, फिर छोड़ देते, फिर वेट बढ़ता है. लेकिन साइंटिफिकली जाओ कि ये वेट क्यों बढ़ता है, बॉडी में फिर वेट गेन क्यों होता है. थोड़ा सा आप साइंटिफिकली जाओगे तो आपके समझ में आएगा कि ह्यूमन बॉडी का स्ट्रक्चर क्या है और इस स्ट्रक्चर के हिसाब से हमारे बॉडी में एक्टिविटीज होती है. तो लास्ट तक रुके रहिए. आपका एक बार वेट कम करने के बाद आपको लगता है ना वेट नहीं बढ़ना चाहिए, तो लास्ट में आपके लिए बढ़िया मैं वीडियो दिखाऊंगा. ओके, तो चलो, जिनकी शुरुआत यही से होती है, इसे कहते हैं एनर्जी ड्रिंक. इन्हें मॉर्निंग में जो आप चाय लेते हो ना, मेरा मैम, ये चाय के बदले में एक चाय होता है. ओके, इसे ग्रीन टी भी कहते हैं, उसे एनर्जी ड्रिंक भी कहते हैं. यही से आप शुरुआत करोगे तो आपकी गाड़ी, इन्हें सही पेट्रोल यही से डालना है आपको. ओके, रेडी नहीं?
ऑनलाईन व्यायाम करताना स्वतःचे व्हिडिओ परत एकदा मी तुम्हाला सांगतो, स्वतःचे व्हिडिओ स्वतः काढत करा, त्याच्याशिवाय व्यायाम चांगला होत नाही. आपले त्याला हिंमत पण लागते स्वतःचे व्हिडिओ काढायला, कारण ऑनलाईन व्यायाम चांगलाच होतो, लक्षात ठेवा. ओके. खूप सोपा व्यायाम आहे, खूप सोपा व्यायाम आहे. फक्त उठणं महत्वाचं आहे, वेळेला उठणं महत्वाचं आहे, सातत्य ठेवणं महत्वाचं आहे, दररोज व्यायाम करणं महत्वाचं आहे. खूप सोपा व्यायाम असतो, खूप सोपा व्यायाम असतो. मलेरिया हुआ, सर्दी खांसी, कैसी जाती नहीं देख के अभी अभी. मलेरिया हुआ, लवेरिया हुआ, क्या हुआ? लवेरिया.
पायाच्या बोटाला खाली चांदी के डाल पे सोने का मोर, लेकिन ये शरीर सोने का है, ये भी ख्याल रखो। अनमोल शरीराची ही देणगी निसर्गाने आपल्याला दिलेली, त्याच्यामध्ये आपण काही पण घालायचं हे पण बरोबर नाही। सकस संतुलित आहार आणि ऑनलाईन व्यायाम लक्षात ठेवा, दररोज नित्याने धैर्य पाहिजे, हिंमत पाहिजे। ओके, चला चालू करा पुढचा व्यायाम। लय भारी। गाडी घुंगराची आली घुंगऱ्या पायाची, गाडी घुंगराची आली घुंगऱ्या पायाची। लय सोपं। करा आणि आपले वाढलेलं वजन एकदम कमी करा आणि लवकर कमी करा, लवकर जॉईन करा। कमेंटमध्ये लिहा मला आजचा व्हिडिओ कसा आवडला, कसा नाही आवडला, प्रतिक्रिया पण द्या आणि आमच्या नवीन चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। ओके, आणि खाली मोबाईल नंबरवरती प्रतिक्रिया द्या। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। ऑनलाईन व्यायाम करायला वयाचं बंधन नाही, कोणत्याही वयात तुम्ही असा ऑनलाईन व्यायाम करू शकता। त्याचे रिझल्टसुद्धा छान आहेत। घराच्या बाहेर न जाता घरातली घरात मोबाईलद्वारे भरपूर छान व्यायाम होतोय, मी करतोय, आपण पण करू शकता। ओके,
रीता मॅडम हे सगळे उभा आहे का काय दामू पाटलाचे पोरं खड़े खड़े नहीं चलो जितना हो सके उतना करो हमारे सिस्टर वहां पे कर रहे हैं और सब भाई खड़े रह रहे हैं दूसरा सर ये मराठी का गाना है दामू पाटील ये आपको दामू पाटील अभी सर हाँ तुमचा आला पाहिजे ना आता आवाज आवाज आला पाहिजे सोना चलो आवाज निकालो पूरे मैडम फास्ट पूरे मैडम फास्ट अभी हंसना है हसायचं आता हॅलो अभी हसना है जसं हसताय तसं आम्ही सुरू करतो आबा इकडे बघा जोरात जोरात हसायचं हसायचं हा? Yes, sir. Yes, sir. लय भारी लय भारी मोरे मॅडमची टीम घे सगळ्यात आवाज त्यांच्या टीमचा खासकर आवाज हा मोरे मॅडम अनम्यूट करा अनम्यूट मोरे सर अनम्यूट करा मोरे सर अनम्यूट करा अनम्यूट यो हसता त्याला गुदगुल्या करा चलो रेडी हसा हा फास्ट हसा 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 हा रिपोर्ट वगैरह का नहीं सर कहीं प्रॉब्लम नहीं व्यवस्थित चलो सर के लिए क्लैपिंग करेंगे क्योंकि सर का कल रूटीन चेकअप था जो कि सर खुद का रूटीन चेकअप करते हैं तो कल हमारे गुरु प्राध्यापक शेवड़े सर उनकी जो रिपोर्ट है और मैं भगवान परमात्मा पांडुरंग साईनाथ साई बाबा के सामने यही प्रार्थना करता हूँ कि हमारे सर हमारे साथ 100 साल से भी आगे रहे थैंक यू सर थैंक यू वेलकम सर वेलकम ओके सरांचे गेस्ट आपण बोलू नंतर लक्षात ठेवा ओके सर थँक्यू शिरसाट सर म्हणले शिरसाट यस मावशी बोला काका येस येस मावशी आता अनम्यूट करायचं सांगू राहिले हो मावशी ओके ओके काका लय भारी असते येस झाला अनम्यूट बोला मावशी बोला मावशी बोला तर आजचा वर्कआउट खूप छान होता सर लास्टचा हसायचा तर खूपच छान होता सर येस तुम्ही दोघं प्रत्येक आठवड्यात वेगवेगळा होता सर त्याच्यामध्ये हसायचं भरपूर होतं हसणं हे फार महत्वाचं आहे येस आणि भरपूर महत्वाचं आहे ओके 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 तुम्ही पण दोघं छान हसत होते मावशी आणि काका भारी वाटत होतं जोडी पाहून आनंद वाटला येस मावशी बोला आणि सर आता 7वा महिना 8वा महिना संपत आलाय बारकीला सर आता गावाकडे गेलेली आहे ती लातूरला गेलेली आहे तेव्हा छान छान लवकरात लवकर आपल्या वेलनेस परिवारामध्ये गुड न्यूज येणार आहे जसं आदरणीय शेवळे सरांकडे गुड न्यूज आली छोटा भाई आहे ना तसं 100% आम्ही सर्वजण वाट पाहतोय मावशी
आपल्या गेस्टचा मनीषाला पण 9वा महिना चालू आहे. सर एक नवीन गेस्ट आहे सर, काजल भालेराव. ती आहे का नाही की पण ती नवीन आली सर. 106 किलो तिचा वेट आहे सर. ती जॉईन झाली आपणाला. या मावशी पाहतो, चेक करतो. हा आपल्यापासून लांब आहे ती. ओके. आज जॉईन नाही आहे मावशी, द्या उद्या तर जॉईन आहे, जॉईन आहे सर. काय नाव म्हणले? काजल काय? काजल भालेराव. तो जाणणार भालेराव. मराठीत टाकलेलं आहे का नाव? नाही, ह्याच्यात इंग्लिश मधूनच केलेलं आहे सर. काजल भालेराव. 11 मोरे मॅडम. एक मिनिट चेक करते. मावशी हा, नाही वाटतं उद्या त्यांना नाही वाटते. मग ते IT ला आहे, गेली पण असेल. ओके ओके, आपण उद्याच्याला बोलू. हा येस शिरसाट सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. येस बोला सर. आज पहिला दिवस होता. वेलकम, स्वागत कर तुमचं. सर तुम्ही कुठून बोलताय? देवपूर निफाड. अरे वा, छान, स्वागत आहे तुमचं. आज तुमचा फर्स्ट डे होता बरोबर? हो, फर्स्ट डे होता सर. कसं वाटलं सर तुम्हाला? एकदम छान वाटलं. पहिल्यांदा आयुष्यात व्यायाम करायला सुरुवात केली. आज पहिला दिवस होता. येस येस येस. सर तुमचं रनिंग एज किती आहे? 39. 39. आणि आयुष्यात फर्स्ट टाइम एक्सरसाइजला सुरुवात केली? हो सर. कधी म्हणजे स्कूलमध्ये होतो त्यावेळेस केली असेल, त्याच्यानंतर कधीच नाही सर. आणि तुम्ही ह्या वेलनेस परिवारात कोणाला पाहून आलात सर? आपले सर भांबरे सर. शेवाळे सर. शेवाळे सर. ओके ओके ओके. हे एक मिनिट आहे. ओके सर आणि मी डॉक्टर हिरालाल पवारांकडे बरोबर होतो काल. ओके 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 ओके. अरे वा, छान छान छान. हो, मला बीपीचा त्रास चालू झालेला आहे सर. सर तुम्ही आम्ही दोघं काल बरोबर होतो. सरांनी मला सांगितलं बघ करा, हे खूप छान आहे. छान छान. वेलकम सर. बघा सरांची आणि आपले आदरणीय शेवाळे सरांची काल सहज डॉक्टर हिरालाल पवार म्हणजे नाशिक मधले प्रतिष्ठित डॉक्टर आहेत, की जे बरोबर सर नंबर 1 डॉक्टर आहे नाशिक सिटी मध्ये. हो सर. येस. आणि त्या ठिकाणी बघा शेवाळे सरांचं एक गुण घ्या, जिथं जाईल मला तिथं चांगलं कसं करता येईल. हॉस्पिटलमध्ये वेटिंग मध्ये बसले असताना सुद्धा त्यांनी सहज चर्चा केली. चर्चा करता करता मी कुणाच्या आयुष्यात बदल करू शकतो का, एक छोटासा प्रयत्न. आणि खरोखर आदरणीय शिरसाट सर तुम्ही भाग्यवान आहेत की प्राध्यापक शेवाळे सर जे आज खरोखर मी जे होतो ना शैक्षणिक क्षेत्रात एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे. आणि अशा व्यक्तीने तुम्हाला हा वेलनेसची लिंक दिलेली आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवा. छानपैकी तुम्हाला प्रॉपर टॅबलेट डिस्क्लेमर देतो. 100% तुमची टॅबलेट बंद होईल सर. सर थँक्यू. वेलकम सर. सर तुम्ही काय करता बाय प्रोफेशन? शेती. येस सर, हरकत नाही सर. ओके, वेलकम सर. ओके, थँक्यू. चेक करू शकता तुम्ही. बघा सरांचं काम कसं आहे, हॉस्पिटलला गेले सर तिथे सुद्धा नंबर 1 काम. ओके, थँक्यू सर. थँक्यू. छान झालं. आणि आज जो शेवटची हसायची स्टेप जी घेतली तुम्ही ती सर्वांचे बघा चेहरे आज कसे गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत आहेत सर. हसता हसू थांबत नव्हतं सर आजच्याला. कधी ना हसणारे माणसं सुद्धा यामध्ये हसले असतील आज. काही गुलाबाचे फुलं आहेत, काही झेंडूचे फुलं बी आहेत. झेंडूचे फुलं पण उमलते भारी. काय सर मी सर तुम्हाला दाखवतो आम्ही झेंडूचे फुलं. अनम्यूट करा. आले बा, नाव घेतलं का मी? झेंडूचे फुलं वाढले तुम्ही बघा कसे आले. येस, तेव्हा हे आलं, कमळ आलं आमचं. येस, अनम्यूट करा. तर नक्की सांगा झेंडू की कमळ? होय सर. सदाबहार झेंडू सगळ्या ऋतूमध्ये येतो झेंडू. आणि झेंडू फेमस आहे सर. बोला कसं झालं? एवढे गावं कुठे गेले? खूप सुंदर झालं, खूप जबरदस्त. आणि जसे की आता सर म्हणाले की तुम्ही हसायची जी थीम घेतली ना, खरंच एकमेकांकडे बघूनच हसत होते सगळे. कुणाला हसवायची गरजच पडली नाही. एकमेकांना बघून आणि हसत होते. खरंच मस्त. आणि हॅपी हार्मोन्स क्रिएट केले. थँक्यू सो मच सर. अशी नवीन नवीन ऍक्टिव्हिटी रोज घेत चला, हसवत चला, हसत राहूया. येस, थँक्यू. आणि आज सगळ्यात महत्वाचं, आज सायंकाळी 7:30 वाजता ज्या लोकांना हृदय आहे, त्या लोकांनी खरंच आजची मीटिंग जॉईन करायची आहे.
कारण का आज हार्ट हेल्थ वर खूप सुंदर असं सेशन होणार आहे. आपले आदरणीय प्राध्यापक शेवाळे सर आणि जे आपले ग्रेट असे बिझनेस कोच गेली 4 वर्षांचा त्यांना सुंदर असा एक्सपिरियन्स जे आमचे अरुण नाईक सर, या दोघांचंही खूप सुंदर जबरदस्त सेशन होणार आहे. कारण त्यांनी हृदयावर विजय मिळवलेला आहे. कारण का ज्याची एंजिओप्लास्टिक एंजिओग्राफी होते त्याच्यानंतर आपण इलाज करतोय, पण जर त्यांच्या 5-5, 7-7 टॅबलेट बंद झाल्या असतील तर नक्कीच आपण विचार करायचे इन फ्युचर आपल्याला हार्टचा काही प्रॉब्लेम होऊ नये, किंवा आपल्या रिलेटिव्ह मध्ये किंवा आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये कुणाला हा प्रॉब्लेम असेल तर आज सायंकाळची लिंक सर्वांना शेअर करायची की आपलं हृदय आपण कसं जपलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे, किंवा प्राध्यापक शेवाळे सरांनी किंवा अरुण नाईक सरांनी काय काळजी घेतली जेणेकरून त्यांचा त्रास कमी झाला. तर आज सायंकाळी कुणीही मिस करायचं नाही. आपल्या कॉलवर एक्सरसाइजला असो अथवा नसो तरी सुद्धा ही लिंक प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आज आपण सर्वजण वेलनेस कोच करणार आहोत. यस, थँक्यू सर. थँक्यू रश्मी मॅडम. आज रश्मी मॅडमनी जे सांगितलंय आपल्याला, कृपया आज शिष्याने हलक्यात घेऊ नका. प्राध्यापक शेवाळे सर असतील, अरुण नाईक सर असतील, किती व्यक्ती त्या रस्त्याने गेलेले आहे. आणि शिरसाट सर, मी नेहमी सांगतो आपल्या आज वेलनेस परिवारामध्ये आपले नवीन जे मित्र आले आदरणीय भारत सर, मुळामध्ये किती चांगले स्टँडर्ड डॉक्टरकडे जा, डॉक्टर देव, आपण डॉक्टरला कुठलंही नाव ठेवत नाही, डॉक्टर भगवंत आहे. परंतु असा एकही डॉक्टर म्हणणार नाही तुम्हाला मी आधी महिनाभर या बीपीच्या गोळ्या खाऊन पाहतो मग तुम्ही घ्या, मी अगोदर शुगरच्या गोळ्या खाऊन पाहतो मग तुम्ही घ्या. पण हा एकमेव वेलनेस परिवार आहे, मी अगोदर करतो, मी माझा रिझल्ट काढतो, मी हे खाऊन पाहतो, मला रिझल्ट आला तर तुम्ही करा. आणि आदरणीय शेवाळे सर म्हणजे एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी तुम्हाला काल थोड्याफार गोष्टी शेअर केल्या असतील, पण त्यांच्याविषयी जर तुम्हाला भरपूर काही आज ऐकायचं असेल की आज एक त्यांची बेस 100% चोकअप होती, दुसरी 60% होती, तिसरी 80% होती. आणि आमचे दुसरे जे मित्र आहेत अरुण नाईक सर, तर ह्या व्यक्तीला सुद्धा एक हार्ट अटॅक आलेला आणि नंतर एक हार्ट अटॅकची हृदयाची आहेत का ते आले. अनम्यूट करा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. काय करताय पुढं? कुट्टी केली सर, कुट्टी जाणाराची. आणि भारत सर आपल्याकडे शेतकरी सुद्धा आहे बा, एक कुट्टी म्हणजे आपल्या शेतकऱ्याला सुद्धा अटॅक येतो सर एवढं मेहनत घेऊन. हे बघा कुट्टी द्यायचं सर, फिरवा कॅमेरा फिरवा. हे बघा शेतकरी माणूस, साखर कारखान्यातली नोकरी आणि पूर्ण नॅचरल जीवन, एवढ्या सुद्धा मेहनती माणसाला हृदयाचा त्रास झाला. आणि आज खरोखर हलक्यात घेऊ नका. अरुण नाईक सर आणि शेवाळे सर यांचं तुम्ही जर सेशन ऐकलं ना बॉस, डोळ्यात पाणी येईल, पाणी. ओके, थँक्यू अरुण सर, तुमचं वेलकम. आणि सर तुमचंही वेलकम. तुमच्या दोघांच्या लेक्चर मधून, तुमच्या लेक्चर म्हणजे अनुभवामधून कुणाचं तरी आयुष्य बदलावं आणि निश्चित कुणाचा तरी फायदा व्हावा ही परमात्म्याच्या मी प्रार्थना करतो. ना वजन कमी झाल्यावर वजन वाढतं, तो साइंटिफिकली सुनो, आपका वेट क्यों बढ़ता है और आपको मेंटेन कैसे रखना है. अब हमारा आपसे एक सवाल, क्या आपको पता है कि सबसे अच्छी याददाश्त किसकी होती है? सबसे अच्छी याददाश्त इंसानों के उस मोटापे की होती है जो एक बार कम होने के बाद फिर से शरीर के वजन को बढ़ा देता है. डॉक्टर इसे फैट सेल्स मेमोरी कहते हैं. मशहूर साइंस जर्नल नेचर में प्रकाशित एक स्टडी के मुताबिक शरीर के फैट सेल्स की याददाश्त 10 वर्षों तक जीवित रहती है, जो मोटापे का शिकार रहे लोगों को लंबे समय तक फिट रहने से रोकती है और आपका वजन दोबारा से बढ़ जाता है. आप में से बहुत सारे लोग ऐसे होंगे जिनका वजन एक बार कम होने के बाद फिर बाद में बढ़ गया. कुछ लोग ऐसे भी होंगे जिनका वजन इसलिए बढ़ा क्योंकि उन्होंने या तो डाइटिंग करना छोड़ दिया या जिम जाना बीच में ही उन्होंने छोड़ दिया, व्यायाम करना उन्होंने बंद कर लिया, और जैसे ही आपने वजन घटाया कुछ दिन तक आप फिट रहे और फिर दोबारा से मोटापा आना शुरू हो गया. कुछ लोग ऐसे भी होंगे जिन्हें ये लगता है कि सिर्फ कुछ दिन बाहर का आपने खाना खा लिया, कोई फास्ट फूड खा लिया, उससे आपका वजन दोबारा से बढ़ गया. ये सब इसलिए होता है क्योंकि आपके फैट सेल्स आपके मोटापे को भूलते नहीं हैं, उसे याद रखते हैं. आप व्यायाम और डाइट से जितना भी वजन कम करते हैं उस वजन को आपके फैट सेल्स हमेशा याद रखते हैं, और इसी याददाश्त के कारण इंसानों के लिए अपने वजन को कम करने के बाद उसे स्थिर रखना बहुत मुश्किल होता है. ये वजन दोबारा से आ जाता है. ये स्टडी भी 2 तरह के लोगों पर हुई. इसमें एक ग्रुप ऐसे लोगों का था जो पहले मोटे हुआ करते थे
और जिन्होंने अपनी जीवन शैली और डाइट में बदलाव करके, व्यायाम करके अपने वजन को घटा लिया। दूसरा ग्रुप ऐसे लोगों का था जो पहले से ही फिट थे, वो कभी मोटे नहीं थे, जिन्हें मोटापे की कभी कोई समस्या नहीं थी। इस स्टडी में यह पता चला कि जब पहले से फिट रहे लोग व्यायाम करना छोड़ देते हैं या ज्यादा कैलोरी वाला खाना खाते हैं तो उनका वजन ऐसे लोगों की तुलना में बहुत कम तेजी से बढ़ता है जो लोग पहले किसी जमाने में मोटे रहे होते हैं। ये स्टडी इंसानों के साथ चूहों पर भी हुई और इसके मुताबिक चूहों के फैट सेल्स की याददाश्त 6 महीने और इंसानों के फैट सेल्स की याददाश्त 2 से 10 साल तक हो सकती है। अगर आप हमेशा फिट रहना चाहते हैं और अपने वजन को लगातार कम रखना चाहते हैं तो आपको अनुशासित होकर हर दिन व्यायाम करना होगा और एक विशेष डाइट को कम से कम 2 से 10 साल तक आपको अपनाना होगा, क्योंकि फैट सेल्स आपके मोटापे को भुलाने में कई बार 10 वर्षों का समय ले लेते हैं। इस बात को आप याद रखिएगा। आप अक्सर परेशान होते होंगे कि आपने एक बार तो बड़ी मुश्किल से वजन कम कर लिया, 2, 4, 6 महीने, 8 महीने, 1 साल मेहनत करके, और फिर जैसे ही आपने डाइटिंग छोड़ी है, व्यायाम थोड़ा सा कम किया या बाहर का खाना शुरू किया, ये वजन वापस लौट आता है। वो इसीलिए क्योंकि फैट सेल्स की याददाश्त आपसे भी कहीं ज्यादा अच्छी है। दोस्तों, क्या आप अपना टाइम ओके समजला व्हिडिओ? हॅलो, विशाखा मावशी, प्रश्नाचं उत्तर मिळालं? बरेच शायनिंग आणते नुसते, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले. वजन तर कमी होतं, वजन वाढत कसं वाढतं? त्याचं कारण समजलं पाहिजे कि क्यों हमारा वेट गेन होता है, क्यों बढ़ता है। तो सबसे पहले हमारी बॉडी में जो सेल्स होती है ना, सेल्स को बहुत यादगार होती है। समझ में आ गया? हा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो, ऑल लीडर तुम्हाला पाठवतो, एकदा परत शांततेत ऐका। स्वतःला जर मेंटेन ठेवायचं असेल तर तो व्हिडिओ परत परत ऐका. ओके, फसलो सर आज बरेच दिवसानंतर. आणि सर आपल्या सोबत योगिता मॅडम आहेत, आपले सिस्टर. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनाही सेम प्रॉब्लेम झाला होता. वजन अगोदर कमी केलं आणि काही कालांतराने परत वाढलं. तर त्यातून कशी बोलतो? सर बरोबर आहे तुमचं. मी एकदा सोडून दोनदा जवळपास 10 ते 12 किलो वजन कमी केलं होतं. मी आयडियलला आले होते, पण परत तेच की 2 लहान मुलं, नंतर ऑफिस, घर, या सगळ्या याच्यामुळे ना मला वर्कआउट जमतच नव्हतं किंवा मी थोडंसं दुर्लक्ष केलं त्याच्याकडे आणि रेग्युलर जेवत होते. आणि खूप बाहेरचं खात होते, पण रेग्युलर जेवत होते, पण वर्कआउट एकदमच बंद झालं. त्यामुळे ते जे 10 ते 12 किलो मी एवढं कष्ट करून कमी केलेलं वजन एकदम बूस्ट झालं. आता 2दा झालंय. आता यावेळी ठरवलंय की मी कॉन्स्टंट राहील आणि वर्कआउट तरी सोडणारच नाही. येस येस. आजच्या व्हिडिओ मधून बऱ्यापैकी क्लिअर झालं तुम्हाला? येस सर. रिझन मेन ते येस, सर्वात महत्वाचं तेच आहे. आणि आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे की ज्यांनी वजन कमी केलं हवेत जाऊ नका. 6 महिने वजन कमी केलं, परत बुधवार गाडी येते आणि आपण परत बेगे चालू करतो. आपल्याकडे एक्झाम्पल आहे डुबे मावशी आहे, तुम्ही त्यांना भेटू शकता. त्यांना मी परत परत नाव का घेतो, शेवाळे सर यांचं नाव का घेतो, कारण यांनी ह्या वयात सुद्धा ते मेंटेन ठेवलंय. आणि एवढ्या जबाबदाऱ्या काल डुबे मावशी आज हॉस्पिटल मधून एक्सरसाइज आहेत. हे सबमिट करा, बघा हॉस्पिटल मधून सुद्धा चेहऱ्यावर असू आहे. का तुम्हाला दाखवतो मी, तुम्हाला आम्हाला काहीतरी सुधारायला मिळावं. येस, बोला मावशी. मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग. येस, गुड मॉर्निंग. कुठं आहात तुम्ही आज एक्सरसाइजला? सर हॉस्पिटल मध्ये आज. हे काय आई बसल्यात आमच्या. आणि कुठं आहेत, कोणत्या हॉस्पिटलला आहेत मावशी? डोंबिवलीला एम्स हॉस्पिटल. ऐका शिंदे सर, आज हॉस्पिटल मधून सुद्धा एक्सरसाइज. किती लोक आहेत असं करायला तयार आहेत आणि त्यांचं वय काय, जबाबदारी काय. आणि काल मला मेसेज टाकला काल का सर मी आईला घेऊन हॉस्पिटलला असतो. मी कोण आहे, कोण लागतो त्यांचा मी, पण मी सुद्धा मला काहीतरी पूर्वजन्मीचे ऋणानुबंध आहेत. मी सुद्धा खाली मेसेज केला का मावशी तब्येतीची काळजी घ्या. येस सर. करा दादांनो, हे रक्ताच्या पलीकडचं नातं आहे. आणि आज त्यांच्या चेहऱ्यावर हॉस्पिटल मध्ये असून सुद्धा आनंद आहे. येस मावशी, वजन मेंटेन ठेवलं तुम्ही बरोबर? हो सर, आज 3.5 वर्ष झाले सर. आणि आई साहेबाला थोडा कॅमेरा फिरवा. काय झालेलं आहे आई साहेबांना?
सर आईंना ना कॅन्सर झालेला आहे. इथे गळ्याला इथे गाठ आली होती सर. हे बघा इथे ऑपरेशन केलंय. आणि आता ते रेडिटेशन चालू होतं ना सर, त्याच्यामुळे पूर्ण उष्णतेने आईचं तोंड पूर्ण आलं होतं. का आज जवळजवळ 15 दिवस झाले आईला काही खाता सुद्धा येत नव्हतं, पाणी सुद्धा पिता येत नव्हतं. म्हणून काल आम्ही त्यांना परत हॉस्पिटलमध्ये सर ऍडमिट केले. येस मावशी, तुम्ही याच्यातून काय संदेश देता तरुण मुलांना, तरुण पिढीला? सर हा संदेश देईल का नाही का, आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा, रोज एक्सरसाइज केली पाहिजे. हे सर्व गोष्टी आपण नाही का मेंटेन ठेवल्या तर आपलं शरीरही चांगलं राहणार आहे सर. आणि ह्या सगळ्या गोष्टीची काळजी आपण घेतली नाही तर एक दिवस आपल्याला हे हॉस्पिटल आहे सर. आणि आम्ही आईसाठी तर मी नेहमीच हॉस्पिटलमध्ये असते सर. हे म्हणजे सर हे हॉस्पिटलचं जीवन नकोय सर, कुणालाच नकोय, कुणावर ही वेळ पण नकोय सर यायला. आता सुद्धा आई आमची बोलते आता घरी घेऊन चल मला, विशाखा घरी घेऊन चल मला. तुम्ही पाहू शकता, एक एक्झाम्पल आपल्याला मावशीने दाखवलंय की आरोग्याचं महत्व समजून घ्या, हलक्यात घेऊ नका. आज इथला कॅन्सर होणं म्हणजे सोपं काम नाहीये आणि त्यांना किती त्रास आहे त्यांनाच माहिती. आणि आज मावशी त्यांच्या सोबत आहेत. म्हणून रोज एक्सरसाइज करा, प्रॉपर पद्धतीने न्यूट्रिशन घ्या, 100% हेल्दी राहा. आणि हे हसणं वगैरे का मी सांगतो, कारण पहिली गोष्ट ना तुमचा माइंडसेट चेंज होणं खूप गरजेचं आहे. कारण बरेच जण मी पाहतोय नाना एवढा लोड घेऊन जातात. मला सांगा, आपण मरणार एक दिवस, कंप्लीट सत्य आहे, हे डोक्यात ठेवा. माझं वाक्य काय मावशी, एक वाक्य है, जिस टाइम हमारा जन्म हुआ ना तो उस टाइम हमारे जेब में भगवान ने रिटर्न का टिकट भी कंफर्म किया है और उस पर डेट टाइम भी है, खाली हमको मालूम नहीं है. एवढं सगळं होत असताना सुद्धा माणूस एवढं टेन्शन घेऊन जगतोय. अरे जीवन जागा दादा, आयुष्य पुन्हा नाहीये, कर्तव्य करायचंय, काम करायचंय, आलेले कर्म आपल्याला पुरे करायचे, पण ते टेन्शन घेऊन करू नका. आणि आयुष्यभर कमावलेला पैसा कसा हॉस्पिटलमध्ये जातो ते उदाहरण तुम्ही बघा. आणि काय वेदना त्या आजीला असतील त्या आजीला माहितीये. तर कृपया स्वतःच्या शरीराची काळजी घ्या, योग्य न्यूट्रिशन घ्या. अन्न हेच औषध आहे, पुन्हा पुन्हा ते समजून सांगतोय. त्याच्यामुळे स्वतःला कंट्रोल करा. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. मावशी, आईसाहेबांची काळजी घ्या, लवकरात लवकर आईसाहेब बरे हो. ओके, थँक्यू. येस, थँक्यू.